शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झालेला आहे। या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथे सेलिब्रिटी उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात इथे 2 वेळा खासदारकी भूषवलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे उभे होते। त्यांच्या समोरचं आव्हान त्यांनी परतवून लावलंय आणि दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवलेला आहे। त्यांच्या या विजयाची कारणं काय आहेत आणि त्यासोबतच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाची काय कारणं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। काय सांगाल की इथे जो पराभव झालेला आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांची कारणं काय आहेत? खरं तर शिवाजीराव पाटील यांच्या पराभवाचं मुख्य कारण जर विचार घेतलं तर शिवाजीराव पाटील हे महायुतीचे उमेदवार होते आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण सर्वच कौल पाहिले तर मोदी ची लाट महाराष्ट्रामध्ये ओसरलेली आहे आणि मोदी आणि बीजेपी आणि महायुतीवरती प्रचंड नाराजी होती। त्यातच आढळराव पाटील यांनी केलेलं पक्षांतर असेल, यामुळे आढळराव पाटलांना त्याचा फटका बसला। त्याचबरोबर आढळराव पाटील यांचं नियोजनामध्ये खूप साऱ्या चुका झाल्या। ज्या व्यक्तींच्या हातामध्ये नियोजन देण्यात आलं ते नियोजन योग्य पद्धतीने झालं नाही। त्याचबरोबर आढळराव पाटील हे शिंदे सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश करून ही निवडणूक लढवली, मात्र हेच त्यांचा निर्णय हा त्यांच्यासाठी घातकी ठरला। निश्चित तुम्ही काय सांगाल या पराभवाची काय कारणे? थोडक्यात आढळराव पाटलांच्या पराभवाची कारणं आपण पाहत असताना आपण महत्वाचं असं पाहिलं पाहिजे का खेडमध्ये जी सभा झाली जरांगे पाटलांची, त्यांना 5 ते 7 लाखांचं त्या ठिकाणी मराठा समाज जमा झाला होता। त्याच्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची बऱ्यापैकी ताकद आहे हे त्या ठिकाणी जाणवलं होतं। हे सर्व असताना मराठा समाजाला जे काही आरक्षणाचा मुद्दा होता जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण झाली, त्याच्यामुळे मराठा समाजाची ताकद लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच होती। निश्चितच आपण म्हणताय त्या पद्धतीने एका अपक्ष उमेदवाराला एवढी मतं पडतात, त्यासोबतच नोटाला देखील मतं पडली। काही पराभवाची कारणं असतील या शिरूर मतदारसंघामधल्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या? शिवाजी आढळराव पाटील गेली 3 टर्मला निवडून आले होते। गेल्या टर्मला अमोल कोल्हे यांच्याकडून ते पराभूत झाले। त्यानंतर गेली 5 वर्षे त्यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला, परंतु आणि विकास निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणला। परंतु काय झालं का भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे आणि मनसे यांचे वरच्या पातळी युती झाली, नेत्यांमध्ये युती झाली, पण त्याचा खाली ग्राउंड रिपोर्ट जे कार्यकर्ते काम करतात तिथपर्यंत त्याचा रिपोर्ट आला नाही किंवा त्यांचा समन्वय झाला नाही। त्यामुळे एक मोठा तो पराभवाचा एक धक्का आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, शिवाजी आढळराव पाटील यांनी ज्या पद्धतीने व्यूहरचना करायला पाहिजे होती ती झाली नाही, त्यामुळे ते एक पराभवाचं त्यांचं मोठं कारण ठरलं। निश्चितच आपण काय सांगाल की काय पराभवाचं कारण आहे शिवाजीराव आढळराव पाटीलांचं येतं या मतदारसंघामध्ये? शिवाजीराव आढळराव पाटलांनी पहिल्यांदा शिवसेना सोडली, उद्धव ठाकरेंना सोडलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांनी आढळरावांच्या विरोधात भूमिका आपली ठाम ठेवली होती। आढळराव पाटलांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते मैदानात दिसले आणि असे दिसले नाहीत तर खरा प्रचार जो आहे अमोल कोल्हेंचा त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला। ज्या ज्या ठिकाणी प्रतिकार करायची वेळ होती, ज्या ठिकाणी घोषणाबाजी करायची असेल, लढा द्यायचा असेल, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती फुटली। अजित पवारांबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील गेले, आमदार दिलीप मोहिते गेले, वल्लभ बेनके गेले, अतुल बेनके गेले, आमदार चेतन तुपे गेले। हे गेल्यामुळं जे राष्ट्रवादीचे मतदार आहेत त्यांच्यामध्ये या नेत्यांविषयी, या आमदारांविषयी प्रचंड नाराजी होती आणि जे अमोल कोल्हेंबाबत जी सहानुभूती, नाराजी होती ती नाराजी दिसलीच नाही, उलट शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दलच नाराजी वाढली। तर काय सांगाल की यांनी ज्या पद्धतीने सांगितली काही कारणं, तुम्ही काय सांगाल थोडक्यात 5 कारणं? कसं आहे की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं ते चांगल्यापैकी विकासाचं काम केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या 3 टर्ममध्ये चांगल्यापैकी काम केलं असताना त्यांनी जो विश्वास संपादन केला होता तो गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी गमावला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। निश्चितच काय सांगाल की पराभवाची थोडक्यात कारणं सांगा? संपूर्ण राज्याची जर परिस्थिती पाहिली तर मुळातच मोदींच्या विरोधात यावेळी प्रचंड लाट होती आणि प्रामुख्याने पाहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये कांदा आणि दूध हे 2 प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि या 2 प्रश्नावर नेमका आता जे निवडून आलेले खासदार आहेत अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये जबरदस्त आवाज उठवला होता आणि तो घराघरामध्ये पोहोचला होता, हे एक मुख्य कारण आहे। त्यामुळे त्यांनी मात्र ह्या निवडणुकीकडे आढळरावांना साथ दिली नाही हे स्पष्टपणे दिसतंय। निश्चितच कार्यकर्त्यांचं मनोमिलन होण्यामध्ये कुठेतरी कुचराई झाली, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला पक्ष बदल, त्यासोबतच इथे ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायला हवी होती त्याच्यातल्या त्रुटी, ही सगळी पराभवाची कारणं हे आपले सगळे पत्रकार सांगतायत। आता मला सांगाल की विजयाची मुख्य कारणं काय होती डॉक्टर अमोल कोल्हेंच्या? कारण डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत आणि ते 1.5 लाखाच्या जवळजवळ फरकाने विजयी झालेत। काय सांगाल तुम्ही की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयाचं खरं श्रेय काय?
खरं तर अमोल कोल्हे यांच्याबद्दल सुरुवातीला मतदारसंघामध्ये नाराजी होती. अमोल कोल्हे यांचं संसदीय काम चांगलं असलं तरी अमोल कोल्हे यांची मतदारसंघातील कमी असलेली उपस्थिती याबाबत मतदारसंघामध्ये प्रचंड अशी नाराजी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून बीजेपी मध्ये केलेला प्रवेश हा अमोल कोल्हे यांच्या पथ्यावर पडला. तर निश्चितच काय सांगाल तुम्ही, विजयाचं श्रेय कशाला द्याल, कशा पद्धतीने विजय झाला? डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा विजय झाल्यामागचं कारण आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी जी फुटली तर त्याच्यामुळं जी शरद पवार बद्दल जी सहानुभूती होती ती या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगली होती आणि त्याचा फायदा हा अमोलजी कोल्हे यांना झाला. त्याचबरोबर सरकारची जी काही नाराजी होती, म्हणजे मराठा समाजाबद्दल जे आरक्षण मिळालं नाही त्याबद्दल सरकारबद्दल असणारी जी काही नाराजी होती त्याचाही फायदा अमोल कोल्हे यांना हे झाला. आणि तसं पाहायला गेलं तर या ठिकाणचे जे नेते होते, आढराव पाटील 15 वर्ष या ठिकाणी होते आणि जे प्रस्थापित जे आमदार होते तर प्रस्थापित आमदारांची विरुद्ध असणारी जी खूप वर्ष असल्या कारणाने जी काही अँटी कंपन्सी आहे त्याचाही फायदा या ठिकाणची जनता होती त्यांचाही फायदा अमोल कोल्हे साहेबांना झाला, कारण त्यांच्याकडे कोणताही प्रस्थापित नेता किंवा प्रचारासाठी नव्हता. निश्चितच काय सांगाल तुम्ही थोडक्यात विजयाची कारण? डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय म्हटलं तरी थोडक्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या माध्यमातून अमोल कोल्हे यांचा विजय सुकर झाला. विशेष करून अमोल कोल्हे यांनी निवडणुकीदरम्यान आढळराव पाटील जे विरोधक त्यांचे उमेदवार आहेत त्यांच्यावर फक्त टीका केली, मात्र राष्ट्रवादीचे 5ही आमदारावर कुठलेही ब्रश शब्दांनी त्यांनी टीका केली नाही किंवा चुकीचं काही बोललेलं नाही. त्यामुळे एक मतदारसंघात त्यांच्यावर सहानुभूतीची लाट झाली आणि अमोल कोल्हेंना मत द्यायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत नाही, कारण मोदींच्या विरोधात शेतकरी, दूध उत्पादक किंवा कांदा उत्पादक यांची मोठी नाराजी आहे आणि अमोल कोल्हे यांना मत द्यायचं म्हणजे शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी दिलेलं मत आपलं सार्थक लागत या भावनेतून त्यांना मतदान झालं आहे. तर अशा पद्धतीने यांच्या विजयाची कारण आपण शोधतोय. काय सांगाल की ह्या विजयाची, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विजयाची कारण काय? अमोल कोल्हेंचा विनम्र स्वभाव, त्यांच्या स्वभावाने त्यांनी कार्यकर्ते जमवले. ते जेव्हा प्रचारात जात होते तेव्हा त्यांना जे कार्यकर्ते भेटले त्या कार्यकर्त्यांशी बोलणं असेल, त्यांच्याशी मिळून मिसळून वागणं असेल, त्यांच्या गळ्यात पडणं असेल, ज्येष्ठांच्या पाया पडणं असेल, त्यांचा जो मृदू स्वभाव आहे त्या स्वभावाने त्यांनी लोकांना आकर्षित केलं. निश्चित तुम्ही काय सांगाल की अमोल कोल्हे यांनी 1,41,000 मतांनी जो विजय मिळवलाय त्याची कारण काय सांगाल? पहिला विषय हा आहे की या मतदारसंघामध्ये जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये कोणतरी एक भरभक्कम असा विरोधक असावा या दृष्टीने या अगोदर शिवाजीरावांनी ती भूमिका पाळली होती. परंतु आता शिवाजीराव सत्तेमध्ये गेल्यामुळं एक चांगला विरोधक अमोल कोल्हेंच्या रूपानं जनतेला दिसला, म्हणून अमोल कोल्हेंना त्याचा एक फायदा झाला. तर अशा पद्धतीने आपण देखील जाणकार आहात, गेले अनेक वर्ष पत्रकारिता करता आहात. काय सांगाल की ह्या विजयाची नक्की कारण कोणती? माझी ही सलग 8वी लोकसभा आहे का ज्याचं मी विश्लेषण करतो. यावेळच्या या निवडणुकीत एक वेगळे पण पाहायला मिळालं की पवार साहेब एकटे पडलेत आणि ही जेव्हा सामान्य माणसामध्ये भावना रुजली त्यावेळेस त्यांना एकटं पडू द्यायचं नाही अशी जिद्द सामान्य जनतेने धरली. यावेळेस कार्यकर्ते विरुद्ध सामान्य जनता अशी निवडणूक झाली. ते आहे पुढे टीका होऊन नाही दिली. हे पथ्य डॉक्टर कोल्हे यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणेत राबवलं, त्याचाही फायदा नाही म्हटलं तरी वळसे पाटील यांच्या मानणाऱ्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कोल्हे यांना झाला. तर निश्चितच अशा पद्धतीने आपण पाहिलं ही सगळी जी कारण आहेत ती म्हणजे पराभवाची शिवाजीराव पाटील यांच्या आणि विजयाची डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या. अविनाश पवार, NDTV मराठी, शिरूर, पुणे.